नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बाळासाहेब जांभेकर पत्रकार दिनाच्या सर्वप्रथम आपणा सर्वांना लक्ष शुभेच्छा देतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अभय जोशी साहेब, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक व सहकारी विधानसभेतले समाधानदादा आतोडे साहेब, गोरे साहेब, पटवर्धन साहेब, या कार्यक्रमाचे सर्व संघटनांचे अध्यक्ष, आयोजक, सर्व पत्रकार बांधव उपस्थित, लहानाचा मोठा मी आपल्या सगळ्यांना बघत झालो। कारण आता आपल्या सगळ्याच्या न्यूज वाचून ऐकून आपल्या सगळ्याची संवाद चालतो। आपल्याकडून काय चाललंय नवीन याची नेहमी त्या ठिकाणी भेटीतनं मार्गदर्शन मिळायचं। या मार्गदर्शनाच्या आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याच्या जोरावरती माझ्यासारख्या सामान्य पोराला आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी जाता आलं। त्यामध्ये माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आपण बसलेल्या सर्व पत्रकार बंधूंचा आहे। आणि त्या पत्रकार बांधवांनी मग वृत्तपत्रातून असेल, डिजिटल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी न्यूज होती आणि त्या प्रत्येक न्यूजमध्ये अभिजित पाटलाला आपण स्थान दिलं। आणि त्या स्थानामुळं मी कसा आहे आणि माझ्याबद्दल केलेल्या आत्तापर्यंतच्या कामाचा, मी बोललेल्या प्रत्येक वाक्याचा ज्या माणसांच्या पर्यंत पोचायला पाहिजे, ज्यांपर्यंत पोचायला पाहिजे, ते आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पोचलं। आणि म्हणून आम्ही एखाद्या गावात जर सभेला गेलो तर आमच्या पुढं 100-200 माणसं असतात आणि त्यातली 50 माणसं ती रिपीट झालेली असतात। मागच्या गावात बी असतील, पुढच्या गावात बी असतील। आणि मग आम्हाला साधारण 150-200 जरी विचार केला आणि आमच्याकडे 134 गावं गुणवले केलं आणि मोठ्या सभेचा विचार केला तर फार तर आमचा रीच हा जास्तीत जास्त 30,000-40,000 लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होऊ शकतो। परंतु आमच्या मतदारसंघामध्ये 3.5 लाख मतदान असताना आम्हाला मात्र 1,36,000 मतं पडली। त्याचं कारण म्हणजे तुम्ही सगळे बसलेले। कारण तुम्ही सगळ्यांनी ते 200 माणसात बोललेलो त्या 20,000 माणसापर्यंत, 2 लाख माणसापर्यंत पोहोचवलं। आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला मतदार राजांनी स्वीकारलं। आणि याच्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। आपल्या सगळ्या माध्यमातून ज्या मी आपल्याला आठवत असेल, मी ज्या वेळी इथं या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी येतो, इथं आल्यावर मी बऱ्याच वेळा बोललोय आणि ते बोललेलो आपल्याला 3 किंवा 4 वर्ष झाली असतील। 3 वर्षापूर्वी समाधान दादा मी बोललो होतो इथंच। आम्ही इथंच बसल्यावर आपल्याला आठवत असेल, दादा मी इथंच कार्यक्रमात बोललो होतो। त्यावेळेस तुमची ती तिकडची पण होती इथं। ती बोलल्यावर मी बोललो होतो पंढरपूरला विमानतळ व्हावं। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज। हाक तुमची, साथ आमची।